नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या माध्यमातून ठाणे शहराला लागूनच असलेल्या दिघा येथे आपण बघू शकतो. मोफत जाणारं प्रशिक्षण असेल, मोफत स्पर्धा परीक्षा असेल, मोफत महिलांसाठी सशक्तीकरण असेल, शाळा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल, त्याचं लोकार्पण होतं. विद्यार्थ्यांसाठी आणि नक्कीच या दिघा परिसरातील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपण बघू शकतो परभणी असणार आहे. आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो. सगळ्यात पद्धतीने आपण बघू शकतो सक्षमीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण बघू शकतो. हे विविध केंद्र जे आहेत ते महत्वपूर्ण ठरणार आहे आणि नक्कीच याचा फायदा या परिसरातील सर्व स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. जो संस्था मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिला सक्षमीकरण असेल, अभ्यासिका व स्पर्धा केंद्र आपण बघू शकतो दिघा येथे उभारण्यात आलेलं आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ही अभूतपूर्व निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना आता जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते निलेश आंबे सर यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना इथे आता अभ्यास करता येणार आहे आणि आपण बघू शकतो या स्पर्धा परीक्षा केंद्राचं आणि अभ्यासिकेचं लोकार्पण शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या हस्ते झालेला आहे. या परिसरातील स्थानिक मोठ्या प्रमाणात यावेळी आपण बघू शकतो तिथे उपस्थित आहेत आणि वेगवेगळे आपण बघू शकतो संदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुमच्या यशाची नवी दिशा जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र आपण बघू शकतो असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिलेले आहे. योग्य मार्गदर्शनाचं एकच ठिकाण जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र. आजवर अनेक कित्येक विद्यार्थी असतील, अधिकारी असतील जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून घडलेले आहेत आणि आता जिजाऊ संस्थेच्या ठाणा केंद्राच्या माध्यमातूनही अभूतपूर्व सुरुवात जी आहे ती दिघा परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि याचं लोकार्पण आता आपण पाहिलं शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या हस्ते झालेलं आहे. संगणक प्रशिक्षण केंद्रही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक मिनिट संगणक प्रशिक्षण केंद्राचंही आपण बघू शकतो लोकार्पण शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या हस्ते होत आहे. नक्कीच आपण पाहिलं ज्या प्रकारे ठाण्यामध्ये सावरकर नगर येथे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत संगणक प्रशिक्षण दिलं जातं. काय शिकवलं जातं? नक्कीच आपण पाहिलं नुकतेच सुरू झालेल्या या केंद्रामध्ये तब्बल 75हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत आणि याचा नक्कीच फायदा या परिसरातील स्थानिकांना, ठाणेकरांना, दिघा परिसरामध्ये विद्यार्थ्यांना होणार आहे. आपण बघू शकतो शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबे सर यांच्या माध्यमातून ही अभूतपूर्व जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. या परिसरातील स्थानिकांना, विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठा लाभ होणार आहे. महत्वाचं म्हणजे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते मोफत देण्यात येतं. ठाण्यातही सावरकर नगर या परिसरात अशाच प्रकारे संगणक केंद्र जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे आणि आपण बघू शकतो दिघा परिसरामध्ये ही संगणक केंद्र असेल, अभ्यासिका व परीक्षा केंद्र असेल सुरू झालेले आहे.
चल 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 ना बाहेर आलो ना. चल चल चल. ज्याप्रमाणे ठाणे शहरामध्ये अभूतपूर्व काम असं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो आता दिघा परिसरामध्येही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. खरं तर कोकणाच्या 5 जिल्ह्यांमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी आरोग्य सेवा असेल, सर्व प्रकारच्या सुखसुविधा असेल जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पुरवले जाते. थोर समाजसेवक या परिसरातील माधुशेठ ठाकूर यांच्या स्मृतींनाही या ठिकाणी निलेश आंबरेसर यांनी अभिवादन केलेलं आहे. गावकऱ्यांच्या माध्यमातूनही निलेश आंबरेसर यांचं स्वागत जे आहे ते दिघ्यामध्ये करण्यात येत आहे. चार रेडी ठेवतो. अशा व्यक्तिमत्व असलेले शिवसेना चेअर असेल तर बस. आषाढीय निलंगी साहेब यांचा शिवसेना झालेला आहे. त्यांच्या सन्माननीय निलंगी ठाकूर साहेब यांच्या वतीने आदरपूर्वक असा स्वागत आणि आदरपूर्वक असा आभार. एक लाईन केलं सर त्याच्यावर स्टेजवर घेऊन का स्टेजवर